राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. सुट्या तेलाची विक्री करणाऱ्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 3 ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. एफडीएच्या तपासणीत खाद्यतेलामध्ये भेसळ, औद्योगिक ट्रान्सफॅट, निकृष्ट पॅकेजिंग आणि मुदत संपलेलं तेल पुन्हा पॅक करून विकण्याचे प्रकार समोर आलेत. 2025-26 मध्ये तपासलेल्या 1247 नमुन्यांपैकी 77 नमुने निकृष्ट तर 13 नमुने असुरक्षित आढळलेत. त्यामुळे आता खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंद स्वरूपातच करता येणार आहे. नागरिकांनीही सुटं खाद्यतेल खरेदी करू नये असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलंय. मात्र या निर्णयामुळे गरीब आणि निम्न मध्यम वर्गीय नागरिकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता असल्याची टीकाही काही सामाजिक संघटनांकडून करण्यात येते. आगमनात शिवाय सुट्ट्या स्वरूपात विक्री केली जाते हेही निदर्शनास आलेलं आहे. वापरलेल्या, गंजलेल्या अथवा अनयोग्य नसलेल्या डब्यामध्ये खाद्यतेलाचं पुन्हा भरणा करून त्याची विक्री केली जाते. ते पण अलाउड नाही. अशाही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. जे फूड ग्रेड मटेरियल नाही आणि अन्न योग्य नसलेल्या वेष्टनाचा वापर व तळलेले आणि तेलयुक्त अन्न, वृत्तपदार्थ गुंडाळणे असाही प्रकार आढळलेला आहे.